नमस्कार. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या इलेक्शनचं आता प्रचाराला जोर पकडत आहे. अवघे 4 दिवस इलेक्शनसाठी बाकी आहेत आणि आज वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक 25 मध्ये आम्ही आलेलो आहोत. ह्या ठिकाणी काँग्रेस आणि आदिवासी एकता परिषद भूमिसेना ह्यांची युती इथे लढत आहे आणि विशेष म्हणजे ह्या प्रभागामध्ये एक पुरुष आणि 3 महिला असं एक महिलांना जास्त स्थान दिलेलं हे पॅनल आहे. त्यामुळे आपण आता वसई विरार शहर महानगरपालिकेच्या इलेक्शन बद्दल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल आलमेडा हे काय सांगत आहेत ते आपण ऐकूया. सर नमस्कार. नमस्कार सर, आता इलेक्शनचं वारं चालू आहे आणि तुम्ही देखील एक पॅनल उभी केलेलं आहे. ह्यामध्ये तुमचा प्रचार कसा चालू आहे? नाही बघा, प्रभाग क्रमांक 25 मध्ये आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे काँग्रेसचे 2 उमेदवार आहेत आणि आदिवासी एकता परिषद भूमिसेना यांचे 2 उमेदवार आहेत आणि 3 महिला आहेत. आणि ह्या प्रभागामध्ये आदिवासीसाठी फक्त एक रिझर्व्ड सीट होती, पण त्यांची मतदार जवळजवळ 5,000च्या वर मतदार आहेत. त्यामुळे त्यांना दुसरी सीट देखील आम्ही जनरल महिलामधून दिलेली आहे. त्यामुळे आदिवासी समाजाचे 2 उमेदवार आहेत जे आदिवासी एकता परिषदेच्या संघटनेमध्ये सक्रिय आहेत आणि काँग्रेसच्या वतीने 2 उमेदवार आहेत. मी स्वतः ड मधून ओपन सीट आहे त्यामधून उमेदवार आहे आणि अंकिता वर्तक ज्या ओबीसी उमेदवार म्हणून आपल्या समोर आहेत त्या देखील काँग्रेसच्या वतीने हाताच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. ह्या अगोदर आपल्याला माहिती असेल आमच्या इतर वसई विरारमध्ये इतर देखील 10 उमेदवार हाताच्या पंजावर निवडणूक लढवत आहेत. काही लोकांना त्याविषयी शंका आहे की बहुजन विकास आघाडीची सिटी आणि हा विषय आहे, परंतु इकडे ह्या प्रभागामध्ये 2 उमेदवार काँग्रेसच्या निशाणीवर हाताच्या निशाणीवर आहेत. आम्हाला प्रचार करताना देखील हे सर्व चिन्ह आपल्याला सांगायला लागतात, परंतु अगदी चांगल्या पद्धतीने लोकांना ह्या चिन्हाचा प्रचार मागचे 5-6 दिवस आम्ही करत आहोत आणि आमची चिन्ह लोकांपर्यंत पोहोचत आहोत. ह्यामध्ये 3 मशीन असणार आहेत की ज्यामध्ये पहिल्या मशीनवर अ आणि ब ह्या 2 चिन्ह असणार आहेत. पहिल्या मशीनवर आदिवासी एकता परिषदेच्या आशा कोम ह्या उमेदवाराची बस ही निशाणी आमची असणार आहे आणि दुसऱ्या ज्या उमेदवार आहेत ब मध्ये ज्या अंकिता वर्तक ओबीसीच्या नेतृत्व त्या करत आहेत त्यांची हाताचा पंजा ही निशाणी असणार आहे. दुसरी मशीन जी आहे ज्यावर पिवळ्या कलरचा बॅलेट लावलेला असणार आहे त्यावर आदिवासी एकता परिषदेच्या सारिका पडवळे ह्या उमेदवार असणार आहेत ज्यांची निशाणी पंखा आहे. आणि परत ड मध्ये किंवा तिसऱ्या मशीनवर निळ्या रंगाचं बॅलेट पेपर असणार आहे त्यावर हाताचा पंजा ही काँग्रेसची निशाणी असणार आहे. हा प्रचार आम्ही वारंवार करत आहोत. ह्याचा ऑडिओ व्हिडिओ देखील लोकांपर्यंत प्रत्येक घरोघरी आमची स्लिप कशी जाईल हा आमचा प्रयत्न असतो. लोकांचा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. हाताचं चिन्ह घेऊन आम्ही लोकांसमोर जातो तेव्हा आमचं चांगल्या पद्धतीने स्वागत होत आहे की एक वसईला मागच्या विधानसभेमध्ये हाताच्या बरोबर जे लोक मतदार राहिलेले आहेत त्यांचा रिस्पॉन्स आम्हाला प्रचार करताना दिसतोय की तुम्ही हात घेऊन आमच्या समोर आलेत. खूप चांगली गोष्ट आहे आणि चांगला पाठिंबा इतर आदिवासी एकता परिषदेच्या दोन्ही उमेदवारांना देखील खूप चांगल्या प्रकारे पाठिंबा मिळत आहे. आशा कोम ह्या सक्रिय संघटनेच्या उमेदवार आहेत. टोकपाडा आणि त्या परिसरात त्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे. सारिका पडवळे देखील सक्रिय आहेत संघटनेमध्ये आणि जी भूमिसेना आहे की त्यांच्या जमिनी जिकडे जिकडे त्यांची सरकारी जमिनीमध्ये त्यांची घरं आहेत त्यांच्या नावाने त्या जमिनी कशा करता येईल ह्या उद्देशाने ही आदिवासी एकता परिषद जी भूमिसेना आहे त्यांचं कार्य सुरू आहे. येणाऱ्या काळात एकत्र आपल्याला माहिती आहे की राहुलजी गांधी ह्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना आपल्याला दिली आहेत ते अधिकार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत ही त्यांची भूमिका आहे आणि ही भूमिका प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना आपल्याला प्रभाग 25 मध्ये आपल्याला दिसत आहेत. जसं आदिवासीचं रिझर्वेशन एकच असून आपण 2 उमेदवारी त्यांना दिलेली आहे. राजीव गांधी ह्यांनी जे महिलांना 50% रिझर्वेशन दिलं तिकडे आपण 75% 3 उमेदवार महिला आहेत. त्यामुळे महिलांनी ह्याचा नक्कीच महिला मतदारांनी विचार केला पाहिजे. आपल्याला माहिती आहे सत्ताधारी आहेत त्यांचे महिलेविषयी आणि त्यांना किती प्रतिनिधित्व दिलं जातं. RSS म्हणा BJP म्हणा त्यांना कुठल्या पद्धतीने महिलांना वागणूक दिली जाते हे देखील आपण पाहता. याचा अगदी सारांसार विचार करून जे सत्ताधारी मागचे अनेक वर्ष इकडे आहेत त्यांनी देखील जे काही सुविधा पश्चिम पट्ट्यात पाण्यात पिण्याचं पाणी साधे आपले रोड रेग्युलर जे असले पाहिजेत, स्ट्रीट लाईट अनेक ठिकाणी जाताना आम्हाला तक्रारी ऐकायला मिळतात. इकडे एक एकदा फोन केले
10 दिवस आमचे लाईट बंद असतात. ह्या बेसिक सुविधावर आमचे उमेदवार चारही भागामध्ये चांगल्या प्रकारे लक्ष देतील आणि नगरसेवक म्हणून त्यांचं जे कर्तव्य आहे ते पूर्ण करण्यासाठी ते बांधील असतील. मॅडम, तुम्ही महिला म्हणून महिलांसाठी काय विचार करता? माझं नाव आहे अंकिता कुलदीप वर्तक. मी प्रभाग 25 ओबीसी मधून लढत आहे. मी महिलांसाठी एकच करीन की महिलांच्या सबलीकरणासाठी मी काम करणार आहे. त्यामुळे महिलांनी महिला उमेदवार निवडून द्यावा अशी माझी विनंती आहे. मॅडम, तुम्ही आज वसईमध्ये ज्या आदिवासी समाजांची घरं आहेत ती घरं पक्की करण्यासाठी तुम्ही महानगरपालिकेतून काय प्रयत्न करणार आहात? माझं नाव सारिका संजय पडवले आहे. प्रभाग क्रमांक 25 मधून मी लढत आहे. आणि घरांचा सांगण्याचं हे आहे की खूप वर्ष झाली आमची लोक ह्याच्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. आणि बाहेर रस्त्यावरची लढाई काय आम्ही जिंकू शकत नाही. त्यासाठी आम्हाला मध्ये काहीतरी जाऊन प्रयत्न करायचे आहेत आणि ते आम्ही करत राहू. मॅडम, तुम्ही काय तुमच्या समाजासाठी काय करणार आहात? नमस्ते, माझं नाव आहे आशा लाल्याकोम. मी प्रभाग 25 मधून राखीव सीट लढते. माझं सगळ्यात प्रथम एकच भूमिका असेल की आमची आदिवासी समाजाला आजपर्यंत न्याय निवाडा मिळाला नाही. आमचं संविधान असल्यामुळे तरी सुद्धा आम्हाला न्याय निवाडा काही मिळाला नाही. आम्ही जी सरकारी जागेमध्ये राहतो ती म्हणजे आम्हाला झोपडपट्टी सांगून आम्हाला पुनर्वसन करायला बघतात. आम्ही इकडले स्थानिक आहोत, आम्ही भूमिपुत्र आहोत, आम्हाला कोणीही काढू शकत नाही. आता जर आम्ही लढाई नाही लढलो तर पुढे आमचं अस्तित्व हे लोक मिटवून टाकतील, आम्हाला धोक्यात टाकतील. त्यासाठी आम्ही आमची जंगल जमीन वाचवण्याचा प्रयत्न करतो. आमच्यातलं कोणी मध्ये गेलं तर आम्ही बाहेरून मधून लढू शकतो आणि आम्ही मोर्चे तर काढणारच. आलो नाही आलो तरी पण आम्ही मोर्चे तर काढणारच, सगळं हलवणारच. परंतु मध्ये गेलं तर आमच्या हक्काची आम्ही लढाई लढवू ही माझी नम्र विनंती. आणि सर्वांना माझं आव्हान आहे की जोहार सगळ्यांना सांगते की आम्हाला वोट करा, आम्हाला जिंकून द्या, ही नम्र विनंती. तर आपण ऐकलं, ह्या ठिकाणी ऑनिल अल्मेडा असू द्या किंवा इतर महिला, ह्यांचं म्हणणं आहे की आम्ही आपल्या एरियाचा, आपल्या परिसराचा विकास करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू. परंतु महिलांचं जेव्हा आपण ऐकलं तेव्हा महिला ह्यांचं म्हणणं एकच आहे की ह्या परिसरातील महिलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आणि आदिवासी समाजाचे लोकांची अजून घरं ही त्यांना वागणूक अजून चांगली मिळत नाही, ती वागणूक देण्यासाठी आम्ही जेव्हा आतमध्ये जाऊ तेव्हा आम्ही महानगरपालिकेच्या मीटिंगमध्ये बोलू आणि आदिवासी आपल्या परिसरातील सर्व महिलांना कसा न्याय देता येईल ह्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे, अब्दुल कलाम. नमस्कार.